माझ्या मिस्टरांचं नाव योगेश पांचाळ आहे आणि त्यांनी एक कंपनी सुरू केली होती श्रीयोग एक्सपोर्ट नावाची. त्यानिमित्तानं ते इराणला गेले, तेहरान इराणमध्ये, आणि 5 तारखेला त्यांचं मुंबईवरून तिकीट होतं आणि 7 तारखेपर्यंत ते बहरिस्तान हेरिटेज हॉस्टेलमध्येच होते. पण 7 तारखेपासून त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नाही आमच्याशी. आज 30 तारीख आहे, तर कुठल्याच प्रकारे म्हणजे आम्ही दूतावासाचा संपर्क पण केला आहे, पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही. तुम्ही संपर्क केलाय का? मी स्वतः संपर्क केला, तिथे मेल्स केले आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये पत्र पण दिले आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजूनही काही हेरिटेज हॉस्टेलला पण संपर्क केला आहे आम्ही. तिथून काही म्हणजे कळत नाही आहे, ते आता रिस्पॉन्स करत नाही आहेत आपल्याला. 11 तारखेला त्यांचं रिटर्न तिकीट होतं. जेव्हा आम्हाला कळलं की त्यांनी बोर्डिंग केली नाही, मग आम्ही तिथे चौकशी केली एअरपोर्टला आणि मग त्या हॉस्टेलमध्ये. पण तिथून आम्हाला काहीही कळलेलं नाही. आम्ही त्याच्यानंतर एम्बसीशी संपर्क करतोय, पण काही कळायला मार्ग नाही सर अजूनही. ज्या कामासाठी गेले होते त्यांच्याशी संपर्क काय झाले का? त्यांच्याशी पण संपर्क झाला नाही. मिस्टर सादिकला भेटायला गेले होते, त्यांनाही त्यांची पण भेट झाली नाही. त्याच्या आधीच त्यांचा फोन ऑफ झाला. नेमकं काय काम काय? त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टचा एक बिझनेस सुरू केला होता. त्याच्या रिलेटेड माहिती घेण्यासाठी सादिकचा पण सेम तिकडे बिझनेस आहे, तर त्याच्या कंपनीला भेट देण्यासाठी ते गेले होते तिकडे. हां, तेव्हापासून आता एसपी साहेबांची भेट झाली का? एसपी साहेबांची भेट झाली. ते म्हणतात आम्ही सीआयडीना पत्र दिलेलं आहे, त्याच्यानुसार ते कार्यवाही पुढे करतील. आम्ही तसं कळवू तुम्हाला, असं सांगितलं त्यांनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.